सचिन तेंडुलकर डीप फेक प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। गेमिंग वेबसाईट आणि फेसबुक पेज विरोधात हा गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय। सायबर पोलिसांनी या घटनेची दखल घेतलेली आहे आणि सायबर पोलिसांनी वेबसाईटचा जो मालक आहे त्याचा शोध घेण्यासाठी इंटरनेट प्रोटोकॉल पत्त्याचा तपशील मागवलेला आहे। सचिन तेंडुलकर डीप फेक व्हिडिओ प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालाय। गेमिंग वेबसाईट आणि फेसबुक पेज विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। निखिल, काय नेमके या सगळ्या संदर्भातले तपशील आहेत, कोण आरोपी आहेत हे समोर येऊ शकलंय का? नक्की दीदी, पाहिजे झालं तर गेल्या काही 2 दिवसापूर्वी सचिन तेंडुलकर यांचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झालेला होता, परंतु हा व्हिडिओ खरा नसून हा व्हिडिओ फेक बनवल्याचा असल्याचं सचिन तेंडुलकर यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर ह्या संपूर्णपणे व्हिडिओच्या प्रकरणी आहे तो गुन्हा सायबर पोलिसांनी दाखल करून घेतलेला आहे। या गुन्ह्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की हा जो संपूर्णपणे व्हिडिओ आहे तो फेक आहे आणि याच अनुषंगाने पोलिसांनी आहे ते आता या संपूर्णपणे जे मालक आहेत, जे ऑपरेटर आहेत, त्यांचा तपशील आहे तो मागवण्यात आलेला आहे। अशा प्रकारची जी संपूर्णपणे जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये आयटी कायद्याचा कलम आयटी कायद्याचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणी तसेच या ठिकाणी फसवेगिरी केल्याच्या प्रकरणी हा संपूर्णपणे गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे क्लिप सायवर्ड एव्हिएटर ट्वेस्ट या गेमिंग वेबसाईट वरती ही पोस्ट करण्यात आलेली होती आणि ही पोस्ट करण्यात आल्याच्या नंतर या संपूर्णपणे जे ऑपरेटर आहेत त्यांच्या विरोधात हा गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। सायबर पोलिसांकडून अधिकचा तपशील यामध्ये घेऊन मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न संपूर्णपणे केले जातात। जी निश्चित, आणि या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही डीपफेकची प्रकरणं निखिल समोर आली होती, याबाबत सुद्धा सायबर सेल काही पावलं उचलणार आहे का? नक्कीच, ज्या अनुषंगाने सचिन तेंडुलकर यांचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झालेला आहे, यामध्ये ही संपूर्णपणे जो खोटा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता त्या अनुषंगाने आधीचे जे काही व्हिडिओ आहेत त्यांचा देखील जो तपशील आहे तो मागवण्यात आलेला आहे आणि त्यांची देखील याच अनुषंगाने जी तपास आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। कारण वारंवार अशा प्रकारच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या फेक माध्यमातून बनवण्यात येत आहेत। जे स्वतः मालक असतील किंवा जे स्वतः ऑपरेटर असतील हे जाणून बुजून अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत ते कोणतीही या ठिकाणी परवानगी न घेता बनवण्यात येतात आणि याच अनुषंगाने ही जी संपूर्णपणे तपास आहे तो सायबर पोलिसांकडून आता करण्यात येतोय। जी निश्चित, निखिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।